सिद्धेश्वर देवाच्या यात्रेनिमित्त मौजे बोरगाव तालुका तासगाव जिल्हा सांगली सिद्धेश्वर यात्रा कमिटी समस्त ग्रामस्थ बोरगाव आणि सर्व तरुण मंडळ बोरगाव यांच्या संयुक्त विद्यमानानं बंदीनंतर पहिल्या पर्वातलं पहिलं मैदान आज या ठिकाणी संपन्न झालं। ज्या मैदानामध्ये जवळपास 150 बैलगाडी स्पर्धकांनी सहभाग नोंदवला त्या सर्व सहभागी बैलगाडी मालकांचं प्रथमतः समस्त ग्रामस्थ यात्रा कमिटीच्या वतीनं बोरगावकरांच्या वतीनं या ठिकाणी प्रथमतः धन्यवाद। आजच्या मैदानामध्ये एकूण 28 गट झाले। 28 गटामध्ये गट क्रमांक 3 मध्ये सामना झाला आणि 29 गाड्या सेमीला पात्र झाल्या। 29 गाड्यामध्ये पहिले 5 सेमी हे 5-5 न झाले आणि शेवटचा सेमी हा 4 न झाला, कारण एकूण बक्षीस 6 डिक्लेअर केली होती आणि 6 गाड्यांच्या मध्ये सुंदर असा फायनल झाला। प्रथमतः समस्त ग्रामस्थ बोरगावकर आपलं अखिल भारतीय बैलगाडी शर्यत संघटना महाराष्ट्र राज्य तमाम बैलगाडी मालक चालक यांच्या वतीनं मनपूर्वक अभिनंदन, कारण पहिल्याच वर्षी आयोजन केलं, सुंदर असं नियोजन केलं आणि शिस्तबद्ध मैदान आज या ठिकाणी संपन्न केलं त्याबद्दल। त्याचबरोबर बक्षिसामध्ये कोणतीही कपात केली नाही, जेवढं बक्षीस ठेवलं तेवढं बक्षीस, तेवढे सेमी आपण केले त्याबद्दल आपलं अभिनंदन। आजच्या मैदानाला सुंदर असं झेंडा पंच म्हणून ज्यांनी काम पाहिलं या बैलगाडी शर्यत क्षेत्रातले प्रसिद्ध झेंडा पंच राजेंद्र बापू धनवडे कोरेगाव यांचं देखील समस्त ग्रामस्थ बोरगाव यांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन। आजच्या मैदानाचं लाईव्ह टेलिकास्ट लाईव्ह प्रक्षेपण ज्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून झालं ते P3 युट्यूब चॅनल सर्व पवन सेठ यादव आणि त्यांचे सर्व सहकारी आपलं देखील मनपूर्वक धन्यवाद। आजच्या मैदानामध्ये निकाली पंच म्हणून ज्या निकाली पंचांनी काम पाहिलं त्या सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद। आणि या ठिकाणी आमच्या या मैदानाला ज्यांनी आपल्या वाणीतून एक वेगळाच ठसा उमटवला ते आमचे प्रसिद्ध युवा निवेदक विजय सेठ यादव रामापूरकर, आपलं देखील समस्त ग्रामस्थांच्या वतीनं मनपूर्वक अभिनंदन। आणि पंचांनी जो निर्णय दिला तो या ठिकाणी जाहीर केला जातोय। आजच्या मैदानातील 6व्या क्रमांकाचे मानकरी ज्या गाडीनं आज या ठिकाणी नशीब आजमावलं, आणि नशीब आजमावलं म्हणण्यापेक्षा बैलगाडी मालक लक्षात घ्या, अखिल भारतीय बैलगाडी शर्यत संघटनेने जी नियमावली केली त्या नियमावलीला अनुसरून बैलगाडी मालकांचं हितच झालं। त्यामुळं आज एक बैलगाडी मालक असा फायनलला पात्र झाला की ज्यांनी त्यांच्या सेमीमध्ये जी गाडी पात्र होती त्यातला एक बैल बदललेला होता। त्यांच्या लक्षात आल्यानंतर ऑब्जेक्शन घेतलं, ऑब्जेक्शन सक्सेस झालं आणि ती गाडी फायनलसाठी पात्र झाली। आणि ती गाडी जी जवळपास 15-20 किलोमीटर लांब बैल गेली होती ती येईपर्यंत यात्रा कमिटीनं वाट पाहिली आणि ती गाडी फायनलला पात्र झाली। तास क्रमांक 3 वरून धावलेली गाडी सौताई प्रसन्न डीजे बापू कुंडल या गाडीचा 6व्या क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली। लीलाताई प्रसन्न कुंभारगाव डीजे बापू कुंडलकरांचा सुंदर आणि त्यांच्यासोबत तोंडलेकरांचा बदाम आणि सुंदर आजच्या मैदानातील 6 नंबरचे मानकरी। आजच्या मैदानातील 5म क्रमांकाचे मानकरी श्री सिद्धेश्वर देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेलं बोरगावकरांचं भव्य आणि दिव्य मैदान, आणि या मैदानातील 5म क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक 6 वरून धावलेली गाडी आई तुळजाभवानी प्रसन्न खेराडे वांगी यांचा वादळ आणि माऊलीकरांचा खांड्या ही गाडी 5म क्रमांकासाठी पात्र। सुंदर अशी गाडी पळाली आई तुळजाभवानी प्रसन्न खेराडे वांगीकरांचा वादळ आणि त्यांच्यासोबत पळाला माऊलीकरांचा खांड्या आणि वादळ आजच्या या मैदानातील बोरगावकरांच्या मैदानातील 5 नंबरचे मानकरी ठरले। 4र्थ क्रमांकाचा मान पटकावला सिद्धेश्वर देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेलं बोरगाव तालुका तासगाव जिल्हा सांगलीकरांचं भव्य आणि दिव्य मैदान, आणि या मैदानातील 4र्थ क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक 5 वरून धावलेली गाडी संस्कृती पाटील शाळगाव या गाडीचा 4र्थ क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली बबन आबाजी पाटील शाळगावकरांचा सोन्या आणि त्यांच्यासोबत पंढरी पारसे वसंत मदने यांचा या ठिकाणी माज तिरस्करांचा वजीर पळाला। वजीर आणि सोन्या आजच्या या मैदानातील 4 नंबरचे मानकरी। सिद्धेश्वर देवाची यात्रा आणि यात्रेनिमित्त आयोजित केलेलं पहिल्या पर्वातलं पहिलं मैदान, आणि या मैदानातील 3य क्रमांकाचे मान पटकावला तास क्रमांक 2 वरून धावलेली गाडी वेता गुरु प्रसन्न पहलवान अनिकेत भैया काटकर सुंदर सर्जा ग्रुप भाग्यनगर आलसंद श्री गोरक्षनाथ प्रसन्न नागपंचमीचे शिराळा या गाडीचा 3य क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली वेता गुरु प्रसन्न पहलवान अनिकेत भैया काटकर सर्जा सुंदर ग्रुप भाग्यनगर आलसंदकरांचा या ठिकाणी सर्जा पाल आणि त्यांच्यासोबत 32 शिराळा दीपक गायकवाड आशिष फौजी यांचा कारगिल पळाला। कारगिल आणि सर्जा
आजच्या या मैदानातील 3 नंबरचे मानकरी ठरले. दोन गाड्यामध्ये अटी आणि तटीची लढत झाली प्रथम आणि द्वितीय साठी. आणि आजच्या मैदानामध्ये द्वितीय क्रमांक पात्र केला. सेमीफायनल 2 मध्ये 2 गाड्यांना सामना निकाल दिला. दोघात संगनमत झालं. बैलगाडी मालक पुन्हा एकदा ऐका. दुसऱ्या सेमीमध्ये सामना झाला आणि दोन्ही बैलगाडी मालकांनी आपापसात संगनमत केलं. जे करत नाहीत त्यांनी लक्षात घ्या. संगनमत झालं आणि दोघांनी ठरवलं ही गाडी पळवायची आणि त्या गाडीनं आजच्या मैदानातील द्वितीय क्रमांक पात्र केला. तास क्रमांक 4 वरून धावली गाडी पैलवान आकाशभाऊ जाधव बोरगाव, वादळ ग्रुप वांगी मोहिते मला आणि हर्षवर्धन युवराज पवार बलवडी या गाडीचा द्वितीय क्रमांकाला. सुंदर अशा 2 गाड्या पाहिल्या सेमीफायनल 2 मध्ये. अण्णा ड्रायव्हर कासेगाव सोनू सेठ यांचा लकड आणि त्यांच्यासोबत गजूभाऊ चिकोटेकरांचा सुंदर. आणि दुसरी गाडी पाली गोवारे वांगीकरांचा हरण्या आणि त्यांच्यासोबत अजित मोहिते वांगीकरांचा छोटा खशा हरण्या सुंदर आणि लखर आजच्या या मैदानातील 2 नंबरचे मानकरी. आणि आजच्या या मैदानातील प्रथम क्रमांकाचा मान पटकावला श्री सिद्धेश्वर देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेलं बोरगाव तालुका तासगाव जिल्हा सांगलीकरांचं मैदान. आणि या मैदानातील प्रथम क्रमांकाचा मान पटकावला. सकाळपासून ते तास उपयोगात आणलेलंच नव्हतं. गरज पडल्यानंतरच ते वापरायचं होतं. असं न वापरलेल्या तासातनं म्हणजे तास क्रमांक 1 मधून पाहिलेली गाडी मुकुंद कोंडाकर स्वराज इंडस्ट्रीज वडवाडी बोर, मारुती पाटील झरेकर आणि पियुष शिंदे घरणीकीकर या गाडीचा प्रथम क्रमांकाला. सुंदर अशी गाडी पाली मुकुंद कोंडालकर स्वराज इंडस्ट्रीज वडवाडी बोर यांचा संग्राम आणि त्यांच्यासोबत पियुष शिंदे घरणीकी मारुती पाटील झरेकरांचा डस्टर आणि संग्राम आजच्या बोरगावकरांच्या मैदानातला 1 नंबरचा 75,000 रुपयाचे मानकरी ठरले. विजय सर्व बैलगाडी मालकांचं चालकांचं चाहत्यांचं यात्रा कमिटीच्या वतीनं मनपूर्वक धन्यवाद. बैल थांबत नाहीत.